हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? तर काल मान्यप्रमाणे मी आज सकाळी तयार झालेलो आहे. आज मी सिटीमध्ये जाणार आहे. तुम्हाला म्हणलो होतं काल आपल्याला सिटीमध्ये जायचे, आज दर्शन घ्यायचे आणि इतर काय आपली सिटीमध्ये थोडी कामं आहेत. इतर कामं म्हणजे आपण स्टार्टिंगला सिटीमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेणार आहेत मारुती मंदिरामध्ये. काल मी चुकून तुम्हाला भद्रा मारुती असं म्हणलं होतो. तर पुण्यामध्ये भद्रा मारुती नाही, भद्रा मारुती हा खुलताबादला आहे, औरंगाबाद साईडला आहे त्याचे. तर त्या मारुती महाराजांचं नाव आहे बघा, भिकारदास मारुती महाराज, भिकारदास मारुती मंदिर असं ते मंदिराचं नाव आहे. आणि त्या ठिकाणी दर्शनाला मी का चालू, तर त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, खास मंदिर आहे ते, पुण्यामधलं फेमस आहे आणि विशेष करून जागृत स्थान आहे. म्हणजे पुण्यातले जे प्रतिष्ठित लोक आहेत नाही का, जे जास्त धार्मिक आहेत किंवा प्रतिष्ठित आहेत, अशी लोक त्या ठिकाणी खास करून मारुतीचं दर्शन घेण्यासाठी येतात. आणि आणखी त्या ठिकाणची विशेष गोष्ट अशी आहे की ते मारुती महाराज जे जागृत असल्यामुळं जे लोक आजारी असतात नाही का, हॉस्पिटलाइजले जे किंवा ट्रीटमेंट चालू आहे किंवा बऱ्याच दिवसापासून जी लोक त्रस्त आहेत रोगापासून वगैरे, तर अशा लोकांना त्या ठिकाणचा जास्त प्रभाव पडतो. तिथे रिकवर होण्यासाठी महाराजांची एनर्जी भेटते किंवा आशीर्वाद भेटतो असं त्या ठिकाणची ख्याती आहे. त्यामुळं ते मंदिर फेमस आहे. तर आज मी तिकडे चाललेलो आहे. तर मित्रांनो, तिथे दर्शन घेतल्यानंतर मी सिटीमध्ये जाईल. सिटीमध्ये जाऊन आपल्याला थोडी खरेदी करायची. खरेदी अशी की आपण हे चॅनल नवीन सुरू केलं आहे आणि आपल्याकडे सध्या माईक आणि ट्रायपॉड स्टँड नाही आहे, तर ते खरेदी करण्यासाठी आपण तिकडे जाणार आहेत. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आवाजामध्ये म्हणजे क्लिअरिटी नाही आहे तर, आणि आत्ता पण मी बोलतो आहे ते विदाऊट माईक बोलतो आहे. तर माईक घेतल्यानंतर आपल्या आवाजामध्ये आणि म्हणजे इतर गोष्टीमध्ये नाही का फरक पडेल, नंतर ट्रायपॉड स्टँडमुळे आपल्या व्हिडिओला स्टॅबिलिटी येईल. तर त्यासाठी मी आता सिटीमध्ये जातो आहे. दर्शन घेत असतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. त्या ठिकाणी बोलता येईलच किंवा नाही हे मी सांगू शकत नाही, कारण गर्दी असणार आहे नॉर्मल. परंतु एक छानसं मंदिर आहे. तुम्हाला महाराजांची मूर्ती दाखवतो, तुम्ही दर्शन करू शकता. त्यानंतर सिटीमधला व्लॉग आहे तो पूर्ण तुम्हाला मी यावरती पोस्ट करणार आहे. तर तुमच्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो. आपले चॅनल नवीन आहे आणि आता उद्या गणपती येतात पुण्यामध्ये. तर उद्या गणपती येत असल्यामुळं पुण्यातील सगळे गणपती मी कवर करतो. जवळजवळ 7 ते 8 दिवस आपल्याकडे असणार आहेत. तर पुण्यातील गणपती पाहण्यासाठी पुण्यातील गणपतींचे जे नवीन नवीन देखावे आहेत, दरवर्षी पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पुणे विद्येचं माहेरघर तर राहायचं आहे, पण त्याबरोबर पुण्यामधले जे गणपती असतात ते खास असतात. तर त्यांचे देखावे असतील, दगडूशेठ असतील, सगळे इतर जेवढे गणपती आहेत पुण्याचे, मानाचे 5 गणपती आहेत तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये. 5 गणपती त्या म्हणजे मानाचे गणपती व्यतिरिक्त देखील खूप सारे गणपती आहेत, परंतु त्या गणपतींना मान आहे 5 गणपतींना. ते मानाचे गणपती पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ठिकाणी जाऊन. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचे डेकोरेशन, हालते देखावे सगळे मी तुम्हाला दाखवेल. त्यासाठी लवकरात लवकर फॉलो करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तरच तुम्हाला ते सगळं पाहायला भेटेल. म्हणजे सबस्क्राईब जर तुम्ही केलेलं नसेल तर तुम्हाला तो लेटेस्ट व्हिडिओ तुमच्या ग्रुप पेजवरती वगैरे दिसणार नाही, तुमच्या मोबाईलवरती दिसणार नाही आहे. तर त्यामुळे अगोदर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं असेल तरच तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहता येतील. त्यामुळे पुण्याचा फेस्टिवल तुमच्यासाठी चांगला होईल गणपतीचा यावेळीचा. मी तुम्हाला सगळे शेअर करतो आहे. तर कृपा करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अप टू डेट माहिती होतील. तर चला आपण आता सिटीमध्ये जाऊयात, तुम्हाला दर्शन घडवतो. तर हे बघा मित्रांनो, हे आहे मारुतीचं मंदिर. खूप फेमस आहे, तुम्हाला सांगितलेलं मी. भिकारदास मारुती असं नाव आहे महाराजांचं. तर खूप असा सुंदर फोटो या ठिकाणी. तर आपल्याला म्हणजे इथे गर्दी असल्यामुळे आपण इथे व्हॉइस ओव्हर करतोय तुमच्यासाठी खास. तर ही अशी मूर्ती आहे बघा आतमध्ये. छानसं एकदम छोटं मंदिर आहे पण एकदम मस्त आहे आणि व्हाईब्स खूप चांगले तिथे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता समोर मूर्ती आहे महाराजांची. आणि मी समोर थांबलेलो, परंतु लोक माझ्या मागे पण थांबलेले होते आणि आजूबाजूला पूर्ण नाही का प्रदक्षिणा वगैरे करतायत लोक. तर तुम्हाला मी प्रदक्षिणा मार्ग पण दाखवतो या ठिकाणी कसा आहे. एकदम सुंदर आणि असं एकदम छोटं पण सुंदर मंदिर आहे. खूप असं एकदम छान आहे. तर हे बघा, आणि महाराजांच्या समोरच म्हणजे या ठिकाणी मूर्तीच्या समोरच उजव्या साईडला ना गणपती महाराजांचं पण दर्शन तुम्हाला या ठिकाणी होत आहे. त्यामुळे काही विषय नाही, एकदम छान मंदिर आहे. कधी तुम्हाला पुण्यात यावं वाटलं तर या ठिकाणी दर्शन घेऊ शकता नक्कीच. अगदी मंदिराच्या समोरच श्रीरामांचं मंदिर आहे, एकदम छान आहे. सदावर्ते श्रीराम मंदिर म्हणून नाव आहे मंदिराचं. तर या ठिकाणी तुम्हाला श्रीराम प्रभुचंद्रांचं दर्शन होऊ शकतं एकदम छानपैकी. सकाळ सकाळी मी दर्शन घेतलेलं आहे आता, आणि इथून पुढे आता मी सिटीमध्ये जाणार आहे. जी काय छोटी मोठी खरेदी ती करेन आणि लगेच परत.
अशा प्रकारे आपलं श्रीराम मंदिरात तसेच मारुती मंदिरात दर्शन झालेलं आहे. तर आपण आता सिटीमध्येच आलेलो आहे खरेदी करण्यासाठी. तुम्ही पाहिलं असेलच व्हिडिओमध्ये आपण बोललेलो नाही आहेत कारण त्या ठिकाणी पब्लिक प्लेस होतं. तर आता सिटीमध्ये चाललेलो आहे मी. थोड्या वेळाने तुम्हाला अपडेट देतो. तर हे मित्रांनो पुण्याचं चायना मार्केट, ज्या ठिकाणी आपल्या मोबाईलसाठी स्टँड आणि एक छोटासा वायरलेस माईक घेतलेला आहे. तर ही खूप मोठी बिल्डिंग आहे. इथं तुम्हाला सगळे मोबाईलचे सिरीज पार्ट आणि ज्या गोष्टी काही इलेक्ट्रॉनिक्स लागते ते सगळं तुम्हाला इथं पुण्यामध्ये भेटून जाईल. यावरती मी तुम्हाला नक्कीच काही दिवसानंतर प्रॉपर ब्लॉग म्हणून टाकेल.